हाय एव्हरीवन, मी जान्हवी. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. टायटल बघून समजलं असाल आहे की हे माझा बर्थडे ब्लॉग आहे. खूप दिवसापासून मी ट्राय करते एक चांगला ब्लॉग आणायचा प्रयत्न करते, पण तो काही जमला नाही. म्हटलं बर्थडेशिवाय कुठलं स्पेशल ओकेजन अजून काही असू शकत नाही, म्हणून मग मी बर्थडेलाच फर्स्ट ब्लॉग करायचा विचार केला आहे. सो मी हा फर्स्ट ब्लॉग काढते आहे. ज्यांना कोणाला माहिती नसेल ना त्यांच्यासाठी मी सांगून देते, मी विदर्भाची, त्यामुळे काही माझे शब्द तुम्हाला विदर्भ ऐकायला पण मिळतील आहे. विदर्भ म्हणजे मी अमरावतीची आणि मी माझ्या हजबंडसोबत पुण्याला असते. आणि बघूया आता काय होतं आहे. माझं मी बर्थडेची प्रिपरेशन दाखवेलं आहे किंवा माझं हजबंड काय करणार आहे अजून मला माहिती नाही आहे. सो विल सी तो काय करणार आहे, काय केलं मी माझ्या बर्थडेला तुम्ही या ब्लॉगमध्ये दाखवेलं आहे. सो स्टे ट्यून, बघूया काय होतं आहे. मॉर्निंग आत्ताच मी उठली आणि आजचा बेत आहे तुरीच्या कचोऱ्या. आज सॅटर्डे आहे, सो आम्ही ना थोडं काहीतरी असं वेगळं काहीतरी खातो. म्हणजे वेगळं इन द सेन्स असं काही वेगळं नाही, बट आम्ही एकतर बाहेर जातो किंवा इतर रोजच्या धावपळीत आम्ही काही नाश्ता असं स्पेशल काहीतरी बनवत नाही. तेच उपमा हे असतं, पण आज काहीतरी वेगळं असतं. तर मी आज तुरीच्या कचोऱ्या बनवणार आहे. मी म्हटलं मी रेसिपी नाही शूट करत, बट मी कशा म्हणजे माझं प्रिपरेशन काय केली आणि मी कशा बनवल्या त्या तुम्हाला मी शेअर करते. तुरीचे दाणे मी याच्या कचोऱ्या करणार आहोत. आता तुम्ही काय म्हणता याला सांगा मला. A few moments later. अशा काही माझ्या कचोऱ्या फुगल्या आहेत. माझ्या कचोऱ्या तयार. ही आहे पुदिन्याची चटणी, सॉस आणि मिरच्या. ही पण मी घरीच केली आहे. आता बघू टेस्ट करून कशा झाल्या आहेत. झाली आहे रेडी आणि आम्ही चाललो आहे मूवीला. ॲक्च्युली मी कचोऱ्यांचा हे टेस्टिंगचा ब्लॉग नाही केला आणि खूप छान झाल्या होत्या. माझ्या हजबंडला पण खूप आवडल्या आणि तो कॅमेरा शाय आहे, तोला नाही म्हणून त्याचा पण नाही ब्लॉग काढला. सो आता आम्ही जातो आहे मूवीला, देन शॉपिंगला ऑफकोर्स फॉर बर्थडे. सो लेट्स गो. 2 hours. आमचं बघून झाला आहे मूवी. आता आम्ही ना, आणि तुम्ही बघू शकता मॉल किती सुंदर सजलेलं आहे. मी दाखवतो तुम्हाला. मूवी खूप छान होता. सो लेट्स डू शॉपिंग. छान आहे. Thousand years. वेलकम बॅक. त्या दिवशी मी शॉपिंग नाही दाखवलं, जसं तुम्ही बघत होतं मी शॉपिंग करत होती, पण मी माझं शॉपिंग नाही दाखवलं कारण की मग मी शॉपिंगमध्ये मी खूप बिझी झाली होती आणि मी शूट नाही केलं. आणि मग आम्ही घरी आलो, आम्ही खूप दमलेलो. सो आज आहे 16, उद्या आहे 17, जसं माझं बर्थडे. तर आज माझ्या हजबंडनी मला आत बसायला लावलं होतं. कसं जसं की आज रात्री बर्थडे बिगिनिंग आहे, तो मला बोलला होता की आत बस, बाहेर यायचं नाही. तर मी आत बसलेली. सो आता मला रेडी होऊन बाहेर यायला लावलं आहे. तुम्ही काही रेडी झाली आहे. हा माझा शॉपिंगमधलाच एक टॉप आहे. मी काय कशी दिसते मी दाखवलं आहे आणि बाहेर काय केलं आहे ते पण मी तुम्हाला शेअर करेल आहे. सो जाऊया बाहेर. टिल दॅट स्टे ट्यून. Day.
कालचं डेकोरेशन मी जास्त तुम्हाला काही सांगितलं नाही, कारण की मी बघून खूप म्हणजे एक्सप्रेस नाही केलं. मला बघून खूप खूप मीन्स मी एकदम मला शब्दच नव्हते माझ्याकडे बोलायला, कारण की अनएक्सपेक्टेड होतं त्यांनी हे सगळं केलं माझ्यासाठी. ऑब्व्हियसली त्याला तो देतो सरप्राईज अँड ऑल, बट हे अनएक्सपेक्टेड होतं. सो मला खूप आवडलं त्यांनी जे डेकोरेट केलं माझ्यासाठी. जे जस्ट छोट्या छोट्या गोष्टी त्या खूप मॅटर करतात आणि मला या गोष्टी खूप आवडतात. छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या फार आवडतात. आपण इतर वेळेस बाहेर जाणं फिरणं या गोष्टी तर करतोच आणि गिफ्ट्स देणं, पण याही जी गोष्ट असते स्वतःची आणि क्रिएट करणं, स्वतः डेकोरेट करणं, हे जास्त इम्पॉर्टंट असतं. सो मला खूप आवडलं. अँड आता आज आम्ही सकाळी दिवसाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने घेतली. देन आम्ही ब्रंचला गेलो. मी सगळं दाखवलं तुम्हाला. सो आता हा मी ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा आणि माझ्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन अजून कंटेंट म्हणजे टाकेल आणि अजून शूट करेल आहे. सो तुम्हाला मला कुकिंग बघायला आवडेल का हे पण सांगा. अँड मी कुठेतरी जायचा प्लॅन करते आहे, मी ते पण तुमच्यासोबत शेअर करेल आहे. सो हा ब्लॉग मी इथे संपवते. थँक्यू सो मच. बाय.